नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोगताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3 आणि या टेट परीक्षेच्या माध्यमातून आपली स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर कला, क्रीडा, संगणक, संगीत आणि कार्यानुभव क्षेत्रातील अनेक शिक्षक त्या ठिकाणी शिक्षक भरतीची मोठ्या प्रमाणावरती वाट पाहताना दिसत आहेत. खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला तर त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी खूप मेहनत घेतली आणि ही मेहनत घेऊनही त्यांना या शिक्षक भरतीमध्ये आपल्याला गाजर दाखवण्याची वेळ येते का काय, अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की आपण जर पाहिलं की कालच एक खूप महत्वाची जाहिरात आली, शासकीय आश्रमशाळांची भरती ही पवित्र पोर्टल मार्फतच भरली जाईल. पण यामध्येच या सर्व शिक्षकांना प्रश्नचिन्ह निर्माण झालं. 18 फेब्रुवारी 2025 एक महत्वाचं पत्र याच शासकीय आश्रमशाळांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ज्यामध्ये कंत्राटी शिक्षकांची भरती केली जाते. खरं तर आज जे अभियोगताधारक आपल्याला पाहायला मिळत आहेत खऱ्या अर्थानं गुणवत्तापूर्ण आहे. त्यांचं BPEd झालंय, MPEd झालंय, आवश्यक असणारी सर्व प्रकारची त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पात्रता त्यांच्याकडे असताना त्यांना कुठेतरी डावललं जातंय. आणि खऱ्या अर्थानं स्ट्रॉंग माइंड, स्ट्रॉंग बॉडी असणारे हे सर्वच्या सर्व प्रकारातील जे शिक्षक आहेत त्यांना कुठेतरी डावललं जातंय का, असाही प्रश्न सरकारला विचारण्याची वेळ आली आहे. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर एकूण कला शिक्षकांची 499 पदं, क्रीडा शिक्षकांची 499 पदं, संगणक शिक्षकांची 499 पदं ही कंत्राटी भरली गेली. खरं तर ह्या सर्व जागा पोर्टलच्या मार्फतच भरल्या गेल्या पाहिजेत. आणि जे सर्व क्रीडा शिक्षक असतील, कला शिक्षक असतील, दिव्यांग बांधव असतील, त्याच पद्धतीने कार्यानुभव, संगीत या सर्व क्षेत्रातील जे सर्व शिक्षक आहेत त्यांना खरंच या भरतीमध्ये न्याय मिळण्याची गरज आहे. खऱ्या अर्थानं एवढी गुणवत्ता असतानाही हे शिक्षक कुठेतरी डावलले जातात. त्यांना प्रश्न पडतो की आपण एवढं सर्व करून सुद्धा आपल्याला या शिक्षक भरतीमधून वंचित ठेवलं जातंय का, तर तसं होता कामा नये. हे संपूर्ण पद शासकीय आश्रमशाळेची तर आलीच पाहिजे. पण दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजेच विशेष शिक्षक, कला, क्रीडा, संगणक शिक्षकाची जी भरती आपण मध्ये पाहिलं होतं, एक महत्वाचं पत्र आलं. प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक शिक्षक त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. एक विशेष शिक्षक असेल, क्रीडा शिक्षक असेल, कला शिक्षक असेल, त्या प्रमाणामध्ये ते शिक्षक त्या ठिकाणी आवश्यक असणं गरजेचं आहे. आणि आपण जर पाहिलं तर जवळपास जिल्हा परिषदेमध्ये 9,720 ही पायाभूत पदं त्या ठिकाणी मंजूर होणं गरजेचं आहे. या जिल्हा परिषद शिक्षक भरतीमध्ये आपण जर पाहिलं तर या कला, क्रीडा, कार्यानुभव, त्याच पद्धतीने संगीत आणि आपण जर पाहिलं तर ही जी संगणक शिक्षक आहेत त्यांना प्राधान्य मिळालंच पाहिजे. आणि यासाठी आपण जर पाहिलं तर 2 महिन्यापूर्वी खूप मोठं आंदोलन या शिक्षकांनी केलंय. पुन्हा त्या शिक्षकांना माझी विनंती असेल, सर्वांनी पुन्हा एकत्र या, सर्वांनी शासनाकडे मागणी करा, आम्हाला आमची पदं देखील त्या ठिकाणी आली पाहिजेत. आम्हाला देखील आम्ही आमच्या आयुष्यामध्ये अगदी 11वी पासून नव्हे तर अगदी 1ली पासून आम्ही प्रयत्न करत होतो. 1ली पर्यंत पासून चालू केलं आणि आज आम्ही BPEd झालोय, MPEd झालोय, सगळी पात्रता आहे. खूप मेहनत घेतली, ग्राउंडवरती अगदी तासनतास सराव केला आणि या सगळ्या गोष्टी आमच्याकडे असताना देखील आम्ही या शिक्षक भरतीमधून बाहेर पडतोय. हे आम्ही खपवून घेणार नाही. आमची पदं ही आलीच पाहिजेत आणि ही शिक्षक भरती जी होत आहे या भरतीमध्ये आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही सर्वजण जर एकत्र आले तर 110% सांगतो अगदी तुमचं मेरिट हे 80, 90, 100च्या रेंजमध्ये तुमचं मेरिट असेल. आणि सगळ्या शिक्षकांना आधीच सांगतो तुमचं काम या शिक्षक भरतीमध्ये झालेलं असेल. वेळ फक्त आलेली आहे प्रयत्न करायची. प्रयत्न करा, तुम्हाला यश 110% मिळेल. तुमच्या असणाऱ्या ग्रुप सोबत राहा, त्यांचे विचार काय आहे ते समजून घ्या, तुमच्या मागण्या समजून घ्या. तुम्हाला तुमच्या मागण्या या
पटवून देता आल्या पाहिजेत, मागण्या पटवून द्या. 100% तुमचं भलं होईल आणि नक्कीच या पवित्र पोर्टलच्या मार्फत तुमची निवड कुठे ना कुठेतरी होईल अशी मी आशा बाळगतो. सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा आहेत. या संपूर्ण जागा तुमच्या हक्काच्या जागा आहेत, त्या तुम्हाला मिळाल्याच पाहिजेत आणि त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. तर पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.